नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथं प्रकरण सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये भांडवल उभारणीची साधने बघत होतो. त्यातला पहिला पॉईंट पाहिला, अंतर्गत साधने. आता त्याच्यानंतर दुसरा जो आहे भांडवल उभारणीची बाह्य साधने, तो मुद्दा पाहणार आहोत. आता अंतर्गत साधने आणि ही बाह्य साधने. अंतर्गत साधने म्हणजे आपण पाहिलेलं आहेच. आता बाह्य साधने म्हणजे काय, की सभासदांच्या व्यतिरिक्त जो पैसा बाह्य व्यक्ती किंवा वित्तीय संस्थांकडून अथवा शासनाकडून उभारला जातो त्याला भांडवल उभारणीचे बाह्य साधन असे म्हणतात. किंवा कर्जाऊ, बाहेरून घेतलेलं आहे लोकांकडून, म्हणजे कर्ज स्वरूपात घेतलेलं आहे. म्हणजे असं भांडवल उभारण्यासाठी आता बाह्य साधनाच्या माध्यमातून जर भांडवल उभारायचं असेल तर अशा वेळेला निबंधकाची परवानगीची आवश्यकता असते. बघा, लक्षात येते का? सभासदांव्यतिरिक्त जो पैसा बाह्य व्यक्ती किंवा वित्तीय संस्थांकडून अथवा शासनाकडून उभारला जातो त्याला भांडवल उभारणीची बाह्य साधने किंवा कर्जाऊ भांडवल असं म्हणतात. आता निबंधकाने परवानगी दिल्यानंतर कोणकोणत्या पद्धतीचा स्वभाव येतो, म्हणजे कोणत्या पद्धतीनं ते बाह्य भांडवल उभारतात ते बघूया, किंवा कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल. तर त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, बिगर सभासदांच्या ठेवी. म्हणजे सहकारी संस्था काय करतात, आपण सभासदांच्या ठेवी बघितल्या, जे सभासद नाहीत त्यांच्या ठेवी ह्या प्रकारात येतात बाह्य साधनामध्ये. म्हणजे सहकारी संस्था ह्या बिगर सभासदांकडून ठराविक व्याजदराने ठेवी गोळा करत असतात. ह्या ज्या ठेवी आहेत त्या 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. अशा मार्गाने भांडवल उभारणी करताना सहकारी संस्थांना काय करावं लागतं, निबंधकाची परवानगी घ्यावी लागते. सहकारी संस्था ज्या आहेत त्या पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारत असतात. त्याच्यामध्ये बघा, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेव या ठेवीचा समावेश आहे. आता जी चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला आपण बघणार आहोत बचत ठेव. म्हणजे या ज्या ठेवी आहेत, बचत ठेवी ज्या आहेत, ह्या सर्वसामान्य व्यक्तींना, म्हणजे जे पगारदार, कामगार किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी ही बचत ठेव उपयुक्त असते. म्हणजे लोकांना बचत करण्याची सवय लागावी किंवा बचतीसाठी प्रोत्साहन द्यावं, हाच या ठेवी मागील काय असतो, हेतू असतो. आता या ठेवीची जी वैशिष्ट्ये काय काय आहेत ते बघा आपण. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, बचत खाते ही छोटी रक्कम बँकेत आपण ठेव म्हणून ठेवून खातं उघडू शकतो. त्यात उदाहरणार्थ किती रक्कम आपण जमा करू शकतो, तर 100 रुपये ते 500 रुपयेपर्यंत आपण बँकेत पैसे जमा करून ते खातं काय करू शकतो, सुरू करू शकतो. म्हणजे नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ह्या बचत ठेवीची ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा आहे तो बचत खातं सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये काय करावं लागतं, ठराविक रक्कम शिल्लक ठेवणं आवश्यक असतं. बघा, लक्षात येते का? बचत ठेव सुरू ठेवण्यासाठी काय करावं लागतं, तर त्यामध्ये ठराविक रक्कम ही शिल्लक ठेवावी लागते. म्हणजे तुम्ही एकदा पैसे भरले, 100, 200, 300 खातं सुरू केलं तर तुम्ही 0 बॅलन्सवरती खातं रिकामं ठेवू शकत नाही. रक्कम काढ, म्हणजे थोडी कमी ना रक्कम त्यात शिल्लक असणं काय आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा, पैसे काढण्यासाठी धनादेश व स्लीप भरून बचत खात्यातून रक्कम काढता येते. म्हणजे आपणाला बँकेत गेले की तुम्हाला माहीतच आहे, स्लिपा तिथं असतात, त्याच्यावरती आपण काय करू शकतो, रक्कम काढू शकतो. आता बचत ठेव खात्यामध्ये रक्कम काढण्यावर काहीही बंधन नाही. म्हणजे 50,000पेक्षा जास्त व्यवहारासाठी मात्र काय लागते, पॅन कार्डची गरज असते. म्हणजे बचत खात्यामध्ये ठराविक व्यवहारापेक्षा जादा व्यवहार केल्यास बँक काय करत असते, सेवा शुल्क आकारत असते. म्हणजे त्यांची काही रक्कम असते ती आकारावी लागते. त्याच्यानंतर चौथं बघा, बचत ठेवीवर अधिविक्रय सवलत मिळत नाही. तर अधिविक्रय सवलतमध्ये काय ते ज्या इतर सवलती असतात त्या त्यांना मिळत नाहीत. मात्र धनादेश, ATM कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NFT अशा अनेक सुविधा काय असतात, उपलब्ध असतात. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत, आता ATM कार्डच गरजेचंच आहे, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NFT करणे, ह्या बँकेतून त्या बँकेत पैसे ट्रान्सफर करणे, ह्या सगळ्या सवलती काय केलेल्या आहेत, त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 5वं वैशिष्ट्य बघा, बचत ठेवीवर ठराविक दराने 4 ते 5% वार्षिक काय केला जातो, व्याज दिला जातो. असं व्याज जे आहे ते महिन्यातील जी शिल्लक रक्कम असते त्यावरती दिलं जातं. बघा, व्याज पण दिला जातो, पण कसा दिला जातो, 4 ते 5% वार्षिक दराने. आणि महिन्यातील जी रक्कम शिल्लक असते शेवटी तुमच्या व्याज देताना त्याच्यावरती काय केला जातो, व्याज हा दिला जातो.
त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य बघा, बचत ठेवीतून रक्कम काढण्याच्या बाबतीत काही बंधने असल्यामुळे बचत ठेवीतील रक्कम कर्जदाराला कर्ज देण्यासाठी किंवा इतर ठिकाणी फायदेशीर गुंतवणुकीस उपयोगी ठरत असते. म्हणजे बचत ठेवीतून जी रक्कम काढत असतात त्याच्यावर बंधनं असल्यामुळे काय होतं आहे की बचत ठेवीतील रक्कम कर्जदाराला कर्ज देण्यासाठी किंवा इतर ठिकाणी गुंतवणुकीस उपयुक्त ठरत असते. जे लोकांनी बचतीसाठी जी रक्कम ठेवलेली आहे त्याचा उपयोग बँकेला भांडवलासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा एखाद्याला कर्ज देण्यासाठी होऊ शकतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे बघा, बचत खात्याला नामनिर्देशन करण्याची सोय उपलब्ध असते. म्हणजे बचत खातं ज्याचं आहे त्याचं जे नाव आहे ते सुद्धा सांगण्यात येत असतं. म्हणजे ही सुद्धा सोय काय आहे, उपलब्ध आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या बचत ठेवीची वैशिष्ट्ये झाली. त्याच्यानंतर पुढचं आहे चालू ठेव. आता या ठेवी काय असतात तर व्यापारी आणि व्यावसायिकांना उपयुक्त असतात. जे व्यावसायिकांचं सर्व आर्थिक व्यवहार सुलभरित्याने करता यावेत यासाठी विविध सेवा पुरवणे हा या ठेवीमागील काय असतो, हेतू असतो. आता या ठेवीची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघणार आहोत. चालू ठेवीची म्हणजे मोठमोठे व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. चालू खाते जे आहे ते कसं असतं बघा, की चालू ठेवीचं जे खातं आहे ते एखाद्या कंपनीच्या नावे किंवा एखाद्या मोठी व्यावसायिक संस्था असेल तिच्या नावेच उघडलं जातं. म्हणजे फक्त व्यक्तीच्या नावाने हे चालू ठेव खातं उघडता येत नाही. म्हणजे मोठमोठ्या कंपनींचं जे व्यवहार असतात त्यांच्याच नावावरती हे खातं उघडलं जातं. व्यक्तीच्या नावावर हे चालू ठेवीचं खातं नसतं. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा दुसरं, चालू ठेवीत दैनंदिन व्यवहारात कितीही वेळा रक्कम ठेवता येते, काढता येते. चेकद्वारे रक्कम हे ते केव्हाही काढू शकतो. तर हे रोजचे व्यवहार जे असतात मोठमोठ्या कंपन्यांचे, कितीदा तर दिवसभर रक्कम येत असते, अचानक लागत असते. म्हणजे दिवसातून ते किती वेळा रक्कम ठेवू पण शकतात आणि काढू पण शकतात. त्याच्यानंतर तिसरं बघा, हे खातं उघडल्यानंतर खातेदाराला पैसे भरण्याचं पावतीचं पुस्तक दिलं जातं, धनादेश पुस्तक दिलं जातं. म्हणजे दरमहा त्याचा जो तपशील आहे तो पुस्तकात काय केला जातो, नोंदवला जातो किंवा त्यांनी मागितलं तरी ते तसं पत्र दिलं जातं. हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर चौथं बघा, चालू ठेवीवर काही अटी व शर्तीवर बँक अधिविक्रय सवलत देते. काही ज्या वेगवेगळ्या सवलती असतात त्या काही अटीवर देत असते. त्याच्यानंतर पुढचं 5वं वैशिष्ट्य बघा, या ठेवीतून कोणत्याही दिवशी कितीही रक्कम बँकेतून खातेदाराला द्यावी लागत असल्यामुळे अशा ठेवीमध्ये जमा झालेली रक्कम जी आहे ती बँकेला उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे या ठेवीवर व्याज देत नाही आणि जे दिलं जातं काही बँकेत ते एकदम अल्पदराने दिलं जातं. म्हणजे महत्त्वाचं काय, हे रोजचं व्यवहार ह्यांचे चालू असतात. त्यामुळं काय झालेलं आहे, ह्या ज्या ठेवी असतात त्याचा दुसरीकडे वापर करता येत नाही बँकेला. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, चालू ठेव खाते सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये ठराविक रक्कम शिल्लक ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. सगळी रक्कम काढता येत नाही. आणि शेवटचं आहे धनादेश, हुंडी, ड्राफ्ट्स, लाभांश, अधिपत्रे इत्यादी सुद्धा या चालू खात्यामध्ये काय करता येतात, भांडवल म्हणून जमा करता येतात. आलं लक्षात चालू ठेवीची वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा मुदत ठेवी. जे लोकांकडील असणारी जादा शिल्लक रक्कम बँकेतील या खात्यामध्ये ठेवून अधिक व्याज मिळवण्याच्या उद्देशाने मुदत ठेव खातं काय केलं जातं, उघडलं जातं. म्हणजे निश्चित रक्कम फिक्स केली जाते, 500 असो 1000 एकदाच रक्कम फिक्स करायची आणि ती ठराविक कालावधी 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी काय केली जाते, ती ठेवली जाते. अशा ठेवीला काय म्हणतात, मुदत ठेवी असे म्हणतात. आता त्याची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवीतून खातेदाराला मुदत संपल्याशिवाय रक्कम काढता येत नाही. मुदत ठेव खात्यात विशिष्ट रकमेचा भरणा एकदाच म्हणजे खाते सुरू करताना केला जातो. मी आत्ता सांगितलं की तुम्ही कोणतीही रक्कम एकदाच निश्चित करायची, मग ती 500 असो 1000 असो पहिल्याच महिन्यात, आणि तिची मुदत संपल्याशिवाय मध्ये तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. म्हणजे मुदत जोपर्यंत आहे, तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवलं असेल, 7 वर्षासाठी, 9 वर्षासाठी, तर त्या मुदतीच्या आत तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत. त्याच्यानंतर दुसरं बघा, मुदत ठेवीवरील व्याजदर जास्त असून अशा ठेवीवरील व्याज हे दरमहा, तिमाही, सामाही, वार्षिक किंवा मुदत संपल्यावर कोणत्याही एका पद्धतीनं दिलं जातं. आता तुम्ही जी रक्कम ठेवलेली आहे त्याचं जर व्याज पाहिजे असेल तुम्हाला दरमहा तरी मिळतं. मोठी रक्कम असेल 3 महिन्यानं पाहिजे असेल, 6 महिन्यानं किंवा वर्षानं पाहिजे असेल किंवा मुदत संपल्यावर जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पद्धतीनं तुम्हाला ते व्याज दिलं जातं. त्याच्यानंतर पुढचा बघा, मुदत ठेवीदार बँकेला पूर्व सूचना देऊन मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम मुदतीपूर्वी काढू शकतो. बघा,
बँकेला मुदत संपायपूर्वी जर तुम्हाला रक्कम अडचणीला पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता. पण काय आहे त्याला की जेव्हा तुम्ही ती रक्कम काढाल त्यावेळेला त्या खात्यात जेवढी ठेवलेली रक्कम असेल तेवढीच तुम्हाला दिली जाते आणि जेवढं तिथंपर्यंत झालेलं व्याज आहे ते व्याज दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही सगळं पूर्वसूचना देऊनच तो कालावधी लक्षात घेऊनच तुम्हाला ती रक्कम परत दिली जाते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, मुदत ठेवीदाराला बँकेमार्फत मुदत ठेव पावती दिली जाते. धनादेश पुस्तक किंवा पासबुक दिलं जात नाही, फक्त मुदत ठेव पावती असते बघा. धनादेश पुस्तक वगैरे कारण मध्ये आधी तुम्हाला पैसे भरायचे पण नाहीत आणि काढायचे पण नाही, त्याच्यामुळं त्याला काय पुस्तक वगैरे नसतं. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, मुदत ठेव पावती ही कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाही किंवा ती इतरांनाही विकता येत नाही. बघा, ठेव पावती आहे ती दुसऱ्याला पण देऊ शकत नाही, हस्तांतर करू शकत नाही, विकू शकत नाही, आपलीच आपल्याजवळ ती राहत असते. त्याच्यानंतर पुढचा बघा 6वं वैशिष्ट्य, मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँक मुदत ठेवीदाराला ठेवीची रक्कम व्याजासह देत असते. ज्यावेळेला तुमच्या मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होईल त्याच्यानंतरच बँक काय करत असते, ते मुदत आणि झालेली रक्कम जमा ती तुम्हाला देत असते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, मुदत ठेवीवर तात्पुरती आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मुदत ठेव पावती बँकेकडे तारण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं आणि या कर्जावर नियमानुसार योग्य दराने व्याज बँकेला द्यावे लागते. बघा, काही वेळेला तुम्हाला अडचण असेल त्यावेळेला तुम्ही तात्पुरती अडचण दूर करण्यासाठी मुदत ठेव बँकेकडे ठेवून त्याच्यावर तारण म्हणून कर्ज घेऊ शकता. मात्र त्या कर्जावर नियमानुसार तुम्हाला व्याज भरावं लागतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, मुदत संपल्यानंतर हे खातं काय होतं, बंद होतं आणि मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यावर ठेवीचा नियम अटीनुसार तुम्हाला मुद्दल व्याज दिला जातं आणि पावती ती संस्थेकडे जमा करून घेतली जाते. म्हणजे अशा प्रकारे ही मुदत ठेव जे रक्कम तुम्हाला एकदम मिळालेली असते ती तुम्ही ठेव म्हणून ठेवून ठराविक कालावधीसाठी नंतर एकदम रक्कम तुम्ही ती कोणत्याही मोठमोठ्या कामाला वापरू शकता. म्हणजे अशा प्रकारे आपण हे ठेवीचे 3 प्रकार बघितले. बघा, लक्षात येतं आहे का? पहिला बचत ठेव, त्याची वैशिष्ट्ये, नंतर चालू ठेव, त्याची वैशिष्ट्ये, मुदत ठेव आणि त्याची वैशिष्ट्ये, आणि पुढच्या ज्या ठेवी आहेत त्या आपण पुढील तासाला पाहणार आहोत.